प्रभाग क्रमांक 11 मधील मतीन शेख यांची पुरस्कृत उमेदवारी रद्द. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून खुलासा. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटकडनं एक महत्त्वाचं आणि स्पष्ट करणारं प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी दिलेल्या या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे की अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक ही महाविकास आघाडी ही एकत्रितपणे लढवत आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शहरातील एकूण 29 जागावर अधिकृत उमेदवार हे निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहेत. मात्र या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांच्याकडनं स्वतंत्रपणे कोणालाही पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली नाही असं ठामपणे नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळं पक्षाच्या नावानं, पदाधिकाऱ्यांच्या उल्लेखानं किंवा पक्षचिन्हाच्या आधारे कोणीही दावा करत असल्यास तो दावा अधिकृत नसल्याचंही या पत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान प्रभाग क्रमांक 11 बाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलंय. याच प्रभागातून मतीन शेख यांना यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्याकडनं अधिकृत पुरस्कृत पत्र देण्यात आल्याचं बोललं जात होतं. मात्र सध्याच्या प्रसिद्धीपत्रकानंतर मतीन शेख यांचं नाव अधिकृत पुरस्कृत उमेदवारांच्या यादीत नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळं पक्षानं या संदर्भात निर्णय बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. या घडामोडीमुळे अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे हे अधिक स्पष्ट होत असतानाच महाविकास आघाडीतील समन्वय, उमेदवारीचे वाटप आणि अधिकृततेबाबतचा संभ्रम दूर करण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या प्रसिद्धीपत्रकामुळे शहरातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता असून येत्या काळात निवडणूक प्रचार अधिक आक्रमक आणि रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.